जोक्स विनोद व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि लाईक करायला अजिबात विसरू नका. आज तर हद्दच झाली राव. गण्याने एफबीवर स्टेटस अपडेट केलं. शुक्र करो की मेरी कोई मुमताज नहीं, वरना हर गली में एक एक ताजमहल होता. त्यावर गण्या बाळाची कमेंट आली, घराच्या पत्र्यावर ताडपदरी टाक आधी, पावसाळा सुरू झालाय. ब्रेकिंग न्यूज. मुसळधार पडणाऱ्या पावसाला भारत सरकार जबाबदार. 4 कोटी एकदम झाडं लावतं का कोणी? घ्या आता त्याचं फळ. राहुल ये कैसा महिना है गालिब. एक आजी का नाही मेडिकलमध्ये आल्या. आजी, बाळा चिठ्ठीत लिवलेल्या गोळ्या दे र. मेडिकलवाला, आजी गोळी जेवणा अगोदर अर्धा तास घ्यावी लागेल. आजी, घड्याळ नाही कळत रे मला, आणि पोरं घरी नाहीत. मेडिकलवाला, रानादा बघता का? आजी, होय बघतो की. मेडिकलवाला, मग रानादा आला की गोळी खा, आणि शनाया आली का नाही की मग जेवा. परस्त्री वाईट असते हे नेमके तो बोलला तेव्हा मला फार काही नाही वाटलं बघा. पण परस्त्री कठीण आहे, परस्त्री हाताबाहेर चालल्या, परस्त्री आटोक्यात येत नाही, ही वाक्य बुचकळ्यात टाकणारी होती. मग तोंडातला मावा तुकल्यावर कळालं की तो परिस्थितीविषयी बोलतोय. स्त्रियांना दारूविषयी इतकी चीड का आहे? कारण दारू पिल्यानंतर त्यांच्या ताटाखालचे मांजर असलेल्या नवऱ्याचे गणाय वाघात रूपांतर होते. नवरा, माझ्या बहिणीच्या हाताला काय चव आहे. बायको, नका फार कौतुक करू, भाऊबीजेच्या एकच दिवशी गिळायला जाणार, मग का नाही चांगलं करणार. नवरा, अग असा तुझा भाऊ मला म्हणला ग. म्हण्या, बाबा तुम्हाला काळोखाची भीती वाटते का व? बाबा, नाही बाळा. म्हणे, मग तुम्ही गडगडणारे ढग, कडकडणारे विजा अशा कशालाच घाबरतं का? बाबा, अजिबात नाही. म्हण्या, म्हणजे तुम्ही का नाही आई सोडून कोणालाही घाबरत नाही. बंड्या, आई काय हे रोज रोज वांग्याची भाजी मी नाही खाणार, मी चाललो हॉटेलात जेवायला. वडील, पायतान कुठं आहेत ग माझे? बंड्या, हो मस्करी केली बाबा, वांग्याची भाजी आरोग्यासाठी चांगली असते, मी खाणार आहे. वडील, जास्त शहाणपणा करू नकोस, पायतान आण माझे, मी पण येतोय तुझ्यावर हॉटेलात जेवायला. एका डॉक्टरने नवीनच दवाखाना उघडला. थोड्या वेळाने एक माणूस तिथे आला. डॉक्टर साहेबांनी स्वतः खूप व्यस्त आहे असं दाखवण्यासाठी समोरील टेलिफोन कानाला लावला. डॉक्टर टेलिफोनवर, नाही नाही आज नको, उद्या दुपारी या. मग फोन ठेवत डॉक्टर त्या माणसाला, हा बोला काय समस्या आहे? तो माणूस, तुमचा टेलिफोन सुरू करण्यासाठी BSNL मधून आलोय. मी विचारलं डॉक्टर, ढेरी कमी दिसेल असा काय उपाय आहे काय? डॉक्टर शांतपणे म्हणाले, फोटो आहे का नाही फक्त छातीपर्यंतच काढायचा, हा सगळ्यात अतिउत्तम उपाय आहे. बंड्या, केळं विकत घ्यायला गेला. बंड्या, भाऊ एक केळ किती रुपयाचं आहे? केळेवाला, 10 रुपयाचं. बंड्या, अरे भाऊ 4 रुपये लाव ना. केळेवाल्या, 4 रुपयात फक्त साल येईल. बंड्या, हे घे मग 6 रुपये आणि फक्त केळे दे, साल तूच ठेवून घे. म्हणे, जगात सर्वोत्कृष्ट गायक कोण आहे? जण्या, मला माहित नाही, तू सांग. म्हणे, ढास. जण्या, ते कसं काय? म्हणे, त्याचं गाणं आवडो न आवडो, टाळी मात्र वाजवावी लागते. सोना, तुझा नवरा कोणत्या फील्डमध्ये काम करतो? मोना, ऑइल अँड गॅस. सोना, मस्त. त्याचं ऑफिस कुठं आहे मग? मोना, किचनमध्ये. मालक, म्हण्या जरा बघ किती वाजले. म्हण्या, मला घड्याळ नाही कळत. मालक, ठीक आहे काही हरकत नाही, मोठा काटा कुठं आहे आणि छोटा काटा कुठे आहे ते तरी सांग. म्हणे, दोन्ही काटे का नाही घड्याळाच्या आतच आहेत बघा. भिकारी एका घरासमोर भीक मागायला येतो. भिकारी भलताच प्रामाणिक असतो. भिकारी, साहेब आपल्या शेजाऱ्यानं मला का नाही पोट भरून जेवू घातले, तुम्ही काहीतरी खाऊ घाला ना. घरमालक, हे घे हाजमोला खा. नवरा, बहुतेक लवकरच माझं वर्क फ्रॉम होम सुरू होईल. बायको, अरे बापरे, म्हणजे आपल्याला आता भांडी केर फरशी पुसायला का नाही बाय शोधावी नाही लागणार.
नवरा: आज आपण बाहेर जेऊ ग. बायको: अय्या, लगेच तयारी करते मी. नवरा: हो, तू स्वयंपाक कर, मी तोपर्यंत का नाही अंगणात चटई टाकून घेतो. पप्पूला झोप येत नव्हती. रात्री 2 वाजता त्याने डॉक्टरांना फोन केला. पप्पू: डॉक्टर, खूप दिवस झाले मला रात्री झोप येत नाहीये. डॉक्टर चिडून: अरे, मग हा आजार पसरवतोयस कशाला? निदान मला तरी झोपू दे. उद्या क्लिनिकवर ये, तेव्हा बघू. बाबा, जेवढं मिळतं तेवढ्यात संतुष्ट राहायला शिक म्हणे. नेमकं रिझल्टच्या दिवशी तुम्ही हे कसं काय विसरता हो बाबा? काय हो, मी काय म्हणतो, कुणाला भेट म्हणून पाकिटात प्लॅस्टिकची पिशवी दिली तर 5,000 रुपये रुपये दिल्यासारखे वाटतील का? पुणेरी शंका. तिने मला पाहिले, मी तिला पाहिले, आणि असाच पाहता पाहता माझे गणाय 6 विषय राहिले. एक अनुभवी विद्यार्थी: तुझ्यात जीव रंगला, घरच्यांनी अजून त्याला रंगवला. डॉक्टर: काय झालं पप्पू? कुत्रा चावला. डॉक्टर: तू बोर्ड वाचला नाहीस का? पेशंटना तपासायची वेळ केवळ 8 ते 11 वाजेपर्यंत आहे आणि तू 1 वाजता आलायस. पप्पू: होय, मी वाचला होता, पण कुत्र्याने नाही वाचला. वजन कमी करण्यासाठी कुणीतरी मला सकाळच्या वेळी अर्धा तास सायकलीवरून फिरण्याचा सल्ला दिला होता. 3 महिने झाले वजनात काहीही फरक पडलेला नाही. मला वाटतं मागे बसून वजन कमी होत नसावं. सायकल मलाच चालवावी लागणार असं वाटतंय. जण्या: कसला विचार करतोयस म्हण्या? जिम मध्ये ऍडमिशन घेऊन 3 महिने झाले, ना बॉडी बनते ना वजन कमी होतंय. उद्या स्वतःच जिमला जाऊन बघतो प्रॉब्लेम काय आहे. गणिताचे सर भेटले तर त्यांना एक गोष्ट नक्की विचारा की अर्धी नोकरी आणि अर्धी जिंदगी संपत आली, पण तुम्ही जे साइन थिटा कॉस थिटा छड्या हाणून शिकवलं ते कधी वापरायचं?